सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसा 12 तास वीज मिळणार ना विखे. दमणगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्पामुळे तळेगाव परिसराचा विकास वेगाने होणार मंत्री विखे. तळेगाव दिघे येथे 5 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण. पारेगाव खुर्द येथे नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन. 900 शेतकऱ्यांना दिवसा 3 फेज वीजपुरवठा. संगमनेर प्रतिनिधी. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. यासोबतच दमणगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्पाचे पाणी थेट तळेगाव परिसरापर्यंत आणून या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासह स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे महावितरणच्या 5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तसेच पारेगाव खुर्द येथील 5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार अमोल खताळ. या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज चित्तर, भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉक्टर अशोक इथापे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, भाजपचे निमोन मंडलाध्यक्ष श्रीकांत गोमासे, भाजप अभियांत्रिकी सेलचे प्रमुख हरीश चकोर, बाप कंपनीचे प्रमुख रावसाहेब घोगे तसे तळेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे, सरपंच उषा दिघे, माजी उपसभापती नामदेव दिघे, शिवसेना वैद्यकीय सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष डांगे, उपसरपंच मयूर दिघे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, सहाय्यक अभियंता देशपांडे, उपकार्यकारी अभियंता पाटील यांच्यासह स्थानिक महायुतीचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, सध्या पाणीस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या वतीने पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तळेगावपर्यंत पाणी आणण्यासाठी भोजापूर 4च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तळेगाव परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. सिन्नर तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या 12,000 कोटी रुपयांच्या दमणगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्पात आता संगमनेर तालुक्यातील भागाचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पाणी तळेगाव परिसरातील खालच्या पट्ट्यापर्यंत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात नव्या उद्योगांसाठी गुंतवणूकदार उत्सुक असून जमिनीची मागणी वाढत आहे. शिर्डी येथे लवकरच एका मोठ्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. तरुणांनी केवळ पदवीवर अवलंबून न राहता तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार अमोल खताळ म्हणाले, नवीन सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे भागवतवाडी, वामनवाडी, जुने गाव आणि काकडवाडी परिसरातील सुमारे 900 शेतकऱ्यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पूर्ण दाबाने 3 फेज वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे रात्री शेतीला पाणी देण्याचा त्रासही कमी होणार आहे. निळवंडे धरणाच्या माध्यमातून गायत्री खदानीत पाणी सोडून तळेगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे दमणगंगा वैतरणा प्रकल्पात संगमनेर तालुक्यातील गावांचा समावेश झाला आहे. तसेच बिरबा देवस्थानच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसा 12 तास वीज मिळणार ना विखे. दमणगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्पामुळे तळेगाव परिसराचा विकास वेगाने होणार मंत्री विखे. तळेगाव दिघे येथे 5 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण. पारेगाव खुर्द येथे नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन. 900 शेतकऱ्यांना दिवसा 3 फेज वीजपुरवठा. संगमनेर प्रतिनिधी. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. यासोबतच दमणगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्पाचे पाणी थेट तळेगाव परिसरापर्यंत आणून या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासह स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे महावितरणच्या 5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तसेच पारेगाव खुर्द येथील 5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार अमोल खताळ.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज चित्तार, भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉक्टर अशोक इथापे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, भाजपचे निमोन मंडलाध्यक्ष श्रीकांत गोमासे, भाजप अभियांत्रिकी सेलचे प्रमुख हरीश चकोर, बाप कंपनीचे प्रमुख रावसाहेब घोगे, तसे तळेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे, सरपंच उषा दिघे, माजी उपसभापती नामदेव दिघे, शिवसेना वैद्यकीय सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष डांगे, उपसरपंच मयूर दिघे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, सहाय्यक अभियंता देशपांडे, उपकार्यकारी अभियंता पाटील यांच्यासह स्थानिक महायुतीचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, सध्या पाणीस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या वतीने पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तळेगावपर्यंत पाणी आणण्यासाठी भोजापूर 4च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तळेगाव परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. सिन्नर तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या 12,000 कोटी रुपयांच्या दमणगंगा, वैतरणा, गोदावरी प्रकल्पात आता संगमनेर तालुक्यातील भागाचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पाणी तळेगाव परिसरातील खालच्या पट्ट्यापर्यंत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात नव्या उद्योगांसाठी गुंतवणूकदार उत्सुक असून जमिनीची मागणी वाढत आहे. शिर्डी येथे लवकरच एका मोठ्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. तरुणांनी केवळ पदवीवर अवलंबून न राहता तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार अमोल खताळ म्हणाले, नवीन सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे भागवतवाडी, वामनवाडी, जुने गाव आणि काकडवाडी परिसरातील सुमारे 900 शेतकऱ्यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पूर्ण दाबाने 3 फेज वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे रात्री शेतीला पाणी देण्याचा त्रासही कमी होणार आहे. निळवंडे धरणाच्या माध्यमातून गायत्री खदानीत पाणी सोडून तळेगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे दमणगंगा, वैतरणा प्रकल्पात संगमनेर तालुक्यातील गावांचा समावेश झाला आहे. तसेच बिरबा देवस्थानच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले. आता याच्यामध्ये हा तळेगावचा जो प्रकल्प पर्यावरणपूरक 22.50 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून कार्यरत करण्यात आला आहे. आणि याचा आपल्या तळेगाव असेल, आजमपूर असेल, हसनाबाद, भागवतवाडी, वामनवाडी, जुनेगाव, काकडवाडी या भागातील अंदाजे 900 शेतकऱ्यांना याचा सकाळी 9 ते 5 या वेळेत पूर्ण दाबाने 3 फेज वीज पुरवठा होणार आहे. त्यामुळे निश्चितच जे स्वप्न आपला शेतकरी बघतोय का दिवसा आम्हाला वीज मिळाली पाहिजे, या बऱ्याच भागामध्ये बिबट्यांचा सुळसुळाट असतो. शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना पाणी भरताना अडचणी निर्माण होतात. सगळ्या गोष्टी बघून काम करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे निश्चितच हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या तळेगाव भागामध्ये सुरू झालाय. आज तसं बघितलं तर टंचाईच्या बाबतीत सुद्धा तळेगाव भागात मला वाटतं आता तळेगाव याच्या पुरता, गावापुरता पाण्याचा प्रश्न सुद्धा साहेबांच्या माध्यमातून आपण मागच्या वेळेस ती गायत्री खदानीच्या ठिकाणी निळवंड्याच्या पाण्याच्या माध्यमातून ते पूर्ण भरण्यात आलंय. त्यामुळे पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती काही या भागामध्ये राहिली नाही. परंतु जे काही त्याच्या लगतच्या ज्या काही धनगरवाडा वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपला साहेबांकडे जलसंपदा खाता असल्यामुळं, परंतु यापूर्वीचा जो पसारा तुम्ही बघितला असेल, नामदेव दादा आता तुम्हाला अनुभव मोठा आहे, तुम्हाला माहिती आहे गेल्या कित्येक वर्षापासून कशा पद्धतीने तुमचा तळेगाव भाग असेल किंवा काही भाग असेल यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम पाप ज्यांचं होतं. परंतु आता त्यावरती सावरण्याचं आणि त्यावरती आपल्या भागातील लोकांना सुजलम सुफलम करण्याचं काम आदरणीय साहेबांच्या माध्यमातून निश्चित होणार आहे. साहेबांनी मगाशीच सांगितलं का नुसतं भोजापूर काही जण भोजापूर करताय, परंतु भोजापूर हा त्याच्यावरती पर्याय नाही. भोजापूर धरणाला पाणीच नसेल तर तुम्ही पुढे काय करणार आहे. त्यामुळं निळवंड जरी आहे तर निळवंड्याचं काय केलं यांनी, निळवंडे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार त्यांनी ते लाभ क्षेत्रामध्ये काही गावं घेतले, काही सोडले, गावातून गेलं तर तो चर्चेचा विषय मोठा होऊ शकतो. परंतु आपला प्रयत्न आहे आपल्याला विकासाच्या माध्यमातून पुढे जायचंय. आणि ही संधी तुम्हाला आम्हाला मिळाली का जे जलसंपदा खातं विखे साहेबांना मिळाले. त्यामुळे मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे का जे आता साहेबांनी सांगितलं मगाशी दमणगंगाच्या वैतरणाच्या माध्यमातून जे पाण्याचा मोठा प्रकल्प होतो यामध्ये
मी स्वतः आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये माहिती घेतल्यानंतर आम्ही साहेबांनी त्याच्यावरती बैठका घेतल्या. सिन्नर तालुका जो संगमनेर आणि सिन्नरची बॉर्डर आहे, या सिन्नर तालुक्यातील तिथल्या आमदारांनी प्रत्येक गाव घेतलं होतं, परंतु आपल्या संगमनेरच्या त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी कुठल्याही आपल्या संगमनेरच्या गावाचा वाडी वस्तीचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे निश्चित तो साहेबांनी यापुढील कालावधीमध्ये त्या प्रकल्पामध्ये आपल्या संगमनेर तालुक्यातील गावांचा समाविष्ट झाला आहे. त्यामुळं नुसतं त्यापुरतच मर्यादित न राहता आज आपल्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. त्यामुळं जास्त काही न बोलता मी एवढंच सांगल, हा विश्वास महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला तर मिळालाच. आपण बघतोय कशा पद्धतीने या संगमनेरमध्ये आज तळेगाव गटामध्ये सुद्धा मला वाटतं भरपूर भरून स्वरूपाचा निधी आपण दिला. बिरोबा देवस्थानला सुद्धा साहेबांच्या माध्यमातून 5 कोटी रुपये त्या विकासासाठी मिळालेले आहेत. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आज सुद्धा आपण कालच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये मेंगळवाडीचं सुद्धा एक क वर्ग देवस्थान घेण्यात आले. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील देवस्थानाच्या विकासासाठी सुद्धा जिथं जिथं गरज पडती त्या ठिकाणी क वर्गाच्या माध्यमातून निधी देऊन त्या गावातील देवस्थानांचा विकास सुद्धा करण्याचं धोरण आपल्या सरकारने ठरवलेलं आहे. पण आज आपल्या तळेगाव परिसराकरता आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी हा 5 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प आपल्याला मंजूर केला आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे. मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो. यापूर्वी तळेगावला येण्यापूर्वी पारेगावलाही अशाच 5 मेगावॉटच्या प्रकल्पाचा आपण भूमिपूजन केलं. काल पारनेर तालुक्यामध्ये जवळा येथे 19 मेगावॉटच्या प्रकल्पाचं काल माझ्या हस्ते उद्घाटन झालं. आपलं 5 मेगावॉट आहे आणि जवळाचा किती आहे? 19 मेगावॉट आहे. मोठा प्रकल्प आहे. दिवसेंदिवस विजेची गरज लक्षात घेताना रोजच्या लोड शेडिंग, दिवसा लाईट पाहिजे, रात्री लाईट नको, रात्री पाहिजे दिवसा नको. एक तर सरकारनं माननीय देवेंद्रजींनी या अधिवेशनामध्ये वीज बिल निवडणुकीपूर्वी आपण निर्णय घेतला होता की वीज बिल माफ करायचं. तो निर्णय आपण कायम ठेवला. पण याचा अर्थ पूर्ण क्षमतेने आमच्या गावकऱ्यांना शेतकरी बांधवांना वीज मिळाली पाहिजे आणि आपली प्रत्येकाची मागणी होती की आम्हाला दिवसा लाईट पाहिजे. रात्री चोरांची भीतीपेक्षा बिबट्याची भीती आहे. बाकीच्या कारणामुळे लोक शेतात जाऊ शकत नाही आणि म्हणून या सौर प्रकल्पाच्या निमित्तानं आता दिवसा 12 तास लाईट देण्याचं काम सरकार करतंय. ते मला मुद्दाम आपल्याला सांगितलं पाहिजे. आता तळेगावचं 4 मेगावॉटचं काम पूर्ण झालंय. टमारजी मला सांगत होते की आणखीन 1 मेगावॉटचं काम आता पूर्ण होत आहे. 8-15 दिवसात ते पूर्ण होईल. म्हणजे 5 मेगावॉटचं पूर्ण क्षमतेने सबस्टेशन चालणार आहे. दिवसेंदिवस आता जसं पाणी येईल तसं बागायत वाढणार आहे, विजेची मागणी वाढणार आहे. त्याकरता आपली अगोदरच तयारी असली पाहिजे. निवडण्याच्या बाबतीमध्ये आता आपण काही निर्णय केले त्याच्या आता निश्चितपणे त्याचा अंमलबजावणी करताना काही फायदा होतो. आज सगळ्या धरणांमध्ये पाण्याची परिस्थिती एवढी सगळी आव्हानात्मक आहे आमच्या दृष्टीने, तरी आम्ही रोटेशन कष्टकरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निळवंड्याचं पाणी लोकांना पूर्वी स्वप्न वाटायचं, आता आपण ते प्रत्यक्ष लोकांना द्यायची सुरुवात केलेली आहे. त्या भागाच्या करता मगाशी मी सांगितलं पारेगावला की भोजापूरचं जे काम आहे ते सुद्धा चारीचं पाणी आपलं मला वाटतं निमोनपर्यंत येतं, काहीतरी तळेगावपर्यंत काही येत नाही ते. परंतु आता भोजापूर चारीचे काम आता आपण मोठं करतोय. जवळजवळ 42 कोटी रुपये त्याला आपण मंजूर केलेत. माझा प्रयत्न आहे की जो दमणगंगा वैतरणा गोदावरी जो प्रकल्प आहे ज्यासाठी आता मी सिन्नर तालुका करता तो प्रत्यक्ष 12,000 कोटी रुपयाचा प्रकल्प तयार केला होता. त्या अगोदर मी मंत्री होण्यापूर्वी तो आपला भाग नव्हता.
आता आपल्या भागाचा अंतर्भाव करू तर दमणगंगा वैतरणा गोदावरीचं पाणी थेट तळेगावच्या खालपर्यंत आपण आणू शकलो पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे.